साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे. उमेद महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नेमणूक करावी, उमेद विभाग स्वतंत्र करावा, तसेच कंत्राटी महिलांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशा विविध मागण्याकरता येवल्यातील उमेद महिला कर्मचाऱ्यांनी अंगणगाव ग्रामपंचायतवर मोर्चा काढत आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी या उमेद कंत्राटी महिलांनी केली आहे. गायकवाड, मी पंचशील महिला उमेद स्वयंसहाय्यता समूहाची मी सचिव आहे. तर मला असं वाटतं की महिलांच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, एवढंच मी सांगू इच्छिते. विभागाची मागणी पूर्ण करा, उमेद कंत्राटी कर्मचारी सेवा कायम सेवेत करावे आणि उमेद विभाग स्वतंत्र करा. मी सुषमा राहुल गायकवाड. आमची अशी मागणी आहे का जे आपले उमेदचे ज्या महिला कर्मचारी त्यांचं कायमस्वरूपीचं काम व्हावं आणि कंत्राटी पद बंद होऊन हे सरकारी कामामध्ये याचं नियोजन व्हावं, अशी सरकारकडून अपेक्षा आहे आमची. दीपक पाबळे, मी सर्वेश महिला उमेद गटाची अध्यक्ष आहे. आमची अशी मागणी आहे आमच्या सर्व महिलांची की उमेद कंत्राटी कर्मचारी सेवा कायम करावी आणि उमेद विभाग स्वतंत्र करावा. उमेद विभागाची मागणी पूर्ण करा आणि आमच्या सर्वच महिला अशा सक्षम आहे असं नाही, सर्व काही अडाणी आहे, काही शिकलेले आहे, काही सुशिक्षित आहे आणि त्यांच्यासाठी काही असा रोजगार उपलब्ध केला पाहिजे बा सरकारने. आमच्या गावात काहीतरी एखादी कंपनी उभी राहिली पाहिजे अशी आमची मागणी बा. असं काही महिला शेतात जातात, मग त्यांच्यासाठी घरी काहीतरी व्यवसाय मिळाला तर योग्य होईल बा, असं अशी आमची मागणी आहे सरकारकडे. माझे नाव मीनाक्षी भास्कर बारे. मी समृद्धी महिला स्वयंसहाय्यता गटाची अध्यक्ष आहे आणि BC सखी म्हणून पण कार्यरत आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की उमेद विभाग स्वतंत्र करावा, उमेद विभागाची मागणी पूर्ण करावी आणि उमेद कंत्राटी कर्मचारी जे आहे ते कायम सेवेत सामावून घ्यावे. या माध्यमातून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे.